नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं अंगारकी आर्ट्स अँड क्राफ्टमध्ये नवीन रांगोलीसोबत आणि नवीन व्हिडिओसोबत. आज आपण बघणार आहोत देवघरात किंवा देवघरासमोर काढण्यात शुभचिन्ह कोणते आहेत, त्यांच्या अर्थ काय आहेत, अशा आपण 2 रांगोळ्या बघणार आहोत. फार पूर्वीपासून देवघरात काढले जाणारे असे 2 शुभचिन्ह आहेत. पहिले चिन्ह आहे स्वस्तिकचं. स्वस्तिक म्हणजे शुभ करणारे, शुभ मंगल करणारे, चांगले विचार प्रतीत करणारे चिन्ह आहे. या अर्थाने स्वस्तिक चिन्ह काढले जाते. शुभ कार्यामध्ये आपण बघतोच, कुठेही पूजा असू द्या, काही कार्यक्रम असू द्या, देवाचा कोणताही कार्यक्रम असेल तर तिथं पहिलं स्वस्तिक काढलं जातं आणि त्याच्यानंतर आजूबाजूनी रांगोळी काढून ती जागा सुंदर अशी बनवली जाते, सुंदर अशी रांगोळी काढली जाते. म्हणजेच जी स्वस्तिक चिन्ह याच्यासाठी काढले जाते की स्वस्तिक चिन्हाकडून जी पॉझिटिव्हिटी असते ना ती आपल्याला मिळते. म्हणून शुभ कार्यामध्ये स्वस्तिकचं चिन्ह काढले जाते असं मानले जाते. प्रत्येक शुभ कार्यामध्ये रांगोळी खूप शुभ मानली जाते. म्हणून प्रत्येक वेळेला बघा, काही शुभ कार्य असू द्या, लग्न असू द्या, पूजा असू द्या, काही असू द्या, पहिलं रांगोळी काढली जाते. त्याचप्रमाणे ही शुभचिन्हही काढली जातात. देवघरासमोर असे स्वस्तिक काढून बाजूबाजूने अशी पानाफुलांची डिझाईन म्हणा किंवा बॉर्डर काढल्यानंतर ते स्वस्तिकचं चिन्ह शुभचिन्ह तर होतात, त्याच्याबरोबर रांगोळीसुद्धा तयार होते. तर बघा, आपण हे छोटे छोटेसे डिझाईन काढून त्याच्यात कलर भरून त्यांना आणखीन कलरफुल करणार आहोत. बघा, अशी स्वस्तिकच्या बाजूला मी अशी पानाफुलांची अशी वेल तयार करून डिझाईन तयार करून घेणार आहे. म्हणजे बघा, ती स्वस्तिक पण आहे आणि त्याचं रांगोळीचं स्वरूप पण आलेलं आहे तिला. अशा प्रकारे आपण स्वस्तिकच्या चिन्ह देवासमोर काढून त्याच्या स्वस्तिककडून जी मिळणारी पॉझिटिव्हिटी आहे ते आपण निर्माण करू शकतो. त्याच्यासाठी स्वस्तिकचं चिन्ह हे शुभचिन्ह मानलं जातं आणि ते प्रत्येक पूजात शुभ कार्यामध्ये देवघरासमोर काढलेच जाते बघा. दुसरं चिन्ह आहे श्रीचं. शुभचिन्ह आहे श्री. श्री हे चिन्ह देवी लक्ष्मीचं प्रतीक म्हणून काढलं जातं. तुम्ही नुसतं श्रीसुद्धा काढू शकता किंवा त्याभोवती वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन बॉर्डर काढून रांगोळीसुद्धा काढू शकता. देवघरासमोर अशा छोट्या छोट्या रांगोळ्या, शुभचिन्हांच्या रांगोळ्या काढून आपण आपले देवघर अजून प्रसन्न करू शकतो. त्याच्यासाठी बघा, श्रीची रांगोळी काढत आहे मी. स्क्वेअर करून त्याच्यामध्ये श्रीची रांगोळी काढून घेत आहे आणि आजूबाजूला डिझाईन काढून त्याची रांगोळीच्या स्वरूपात रूपांतर करणार आहे. अशा प्रकारे शुभचिन्हाच्या रांगोळ्या आपण मंदिरासमोर म्हणा किंवा कोणत्याही पूजा कार्यामध्ये काढून त्यांच्याकडून जी पॉझिटिव्हिटी आहे, जी एनर्जी आहे, पॉझिटिव्ह एनर्जी आहे ते आपण मिळवू शकतो. त्याच्यासाठी या बघा, अशा शुभचिन्हाच्या छोट्या छोट्या रांगोळ्या काढल्या जातात. म्हणून मी हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ रांगोळ्या आवडल्या तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि ह्या छोटे छोटे शुभचिन्हाच्या रांगोळ्या तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा.